मुंबईतल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित कोस्टल रोडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणार। राज्य मंत्रिमंडळाची आज आणि उद्या बैठक। आचारसंहिता लागण्याआधी शेकडो प्रकल्पांना मान्यता मिळण्याची शक्यता। महालक्ष्मी रेसकोर्समधील थीम पार्कचा देखील समावेश। पारनेरचे आमदार निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता। शरद पवारांकडून मात्र खंडन। तपास यंत्रणांचा वापर दहशत वाढवण्यासाठी केला जातोय। बारामती अॅग्रोवरील ईडी कारवाईवरून शरद पवारांची टीका। ईडीवर केंद्र सरकार दरवर्षी 404 कोटी रुपये खर्च करत असल्याचा पवारांचा आरोप। नवी दिल्लीमध्ये आज महाराष्ट्राचं जागावाटप ठरणार। भाजप केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी बैठक। तर महायुतीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि प्रफुल्ल पटेलही दिल्लीला जाणार। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक। राज्यांचे निवडणूक निरीक्षक बैठकीला उपस्थित राहणार। शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये ओपनहायमर चित्रपटाचा दबदबा। सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि अभिनेत्यासह एकूण 7 पुरस्कार। तर प्युअर थिंग्स चित्रपटाला 4 पुरस्कार। दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना ऑस्कर सोहळ्यामध्ये आदरांजली। इन मेमोरियम सत्रात देसाई यांचं स्मरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।